आपुलकी फाउंडेशन राजुराला इंदिरा गांधी सेवा पुरस्कार घोषित, भटक्या कुत्र्यांना देते जीवनदान। राजुरा आपुलकी फाउंडेशन राजुराला इंदिरा गांधी सेवा पुरस्कार घोषित झालाय। भटक्या कुत्र्यांना जीवनदान देऊन मागील 5 वर्षात 500च्या वर भटक्या कुत्र्यांची सेवा करणाऱ्या आपुलकी फाउंडेशन राजुराच्या मुख्य संयोजिका कृतिका सोनटक्के आणि त्यांच्या चमूला हा पुरस्कार चंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिनी दिला जाणार आहे। प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कारपणे सन्मानित करण्यात येतो। प्रथम पुरस्कार राजुरा तालुक्यातील कळमना ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत सरपंच नंदकिशोर वाडई यांना प्राप्त झाला। द्वितीय पुरस्कार आपुलकी फाउंडेशन राजुरा यांना घोषित झालाय। प्रथम पुरस्कार 1,11,111 आणि द्वितीय पुरस्कार 51,111 आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। आपुलकी फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष कृतिका सोनटक्के, उपाध्यक्ष रमा ऐटलावार, सचिव कविता कुमार, सहसचिव भावना रागीट, कोषाध्यक्ष सुनीता जमदाडे, संचालक रश्मी साहू, शुभम सरकार, मनीष बोरकर, बळवंत ठाकरे, किरीट बोलम, रक्षा शर्मा आणि नियमित मोफत सेवा देणारे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर सुचिता धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नरसिंग तेलंगे, डॉक्टर सचिन धारकरी यांच्या सहकार्यातून राजुरा शहरातील शेकडो कुत्रे, मांजर, गायींना जीवनदान दिले। नमस्कार मॅडम, तुमचं नाव? माझं नाव सौ कृतिका सोनटक्के। मॅडम, आम्ही ऐकलं आहे की तुम्ही जे म्हणजे आजकालच्या बिझी शेड्यूलमध्ये आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्ही म्हणजे ह्युमॅनिटी आत्तासुद्धा आहे। आम्ही तुमच्या बारे में बहुत काही म्हणजे ऐकले आहे की तुम्ही एक हाऊसवाईफ होऊन तुम्ही सर्व सांभाळता, सर्व करता, तर तुम्हाला हे सर्व करण्याची इन्स्पिरेशन कुठून आली? पहिलेपासूनच मी थोडी भावनाप्रधान आहे। मला सगळ्यांना मदत करायला आवडते, त्यातच ॲनिमल लवर मी अगदी लहानपणापासूनच आहे। म्हणजे पहिलेपासून माझ्याकडे ॲनिमल्स आहेत। काही दिवस आमच्याकडे कॅट्स होता, आतासुद्धा माझ्याकडे 2 स्ट्रे डॉग आहे। आणि त्याच प्रेरणेतून मग माझ्या आजूबाजूच्या या एरियातल्या मी डॉगचं सगळी सेवा करायची। कधी एखादा जखमी झाला, त्यांना औषध देणे, त्यांना मलमपट्टी करणे। मग अशातच काही मुलं माझ्याकडे आलीत की मॅडम आपण एक शेल्टर उघडू वगैरे असं त्यांनी मला सांगितलं। तर आणि मग अशातच मग काही डॉग आले। बऱ्याचशा आम्ही गायींनासुद्धा चांगलं केलं। बऱ्याचशा कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे गाय आजारी असेल तर आम्हाला सतत फोन येत असतात। आम्ही तिथे जातो, त्यांना ट्रीटमेंट करतो। आम्ही स्वतःच्या पैशाने हे सगळं काम करतो। आम्हाला डोनेशन फार कमी येतं। फार तर काही डोनर्स आहे इथे बऱ्यापैकी, पण तेही फारसं काही डोनेशन येत नाही। बाकीचा खर्च आम्ही स्वतःच करतो इथे। त्यानंतर ह्या कामामध्ये आम्ही वर्षभरामध्ये आम्ही इथे आतापर्यंत स्वखर्चाने 2 स्टरलायझेशन कॅम्प घेतलेले आहे। वर्षभरात आम्ही 2-3 व्हॅक्सिनेशन कॅम्प घेतलेला आहे। त्याच्यानंतर रेडियम बेल्ट बांधण्याचा सुद्धा उपक्रम घेतलेला आहे। शाळेंमध्ये जनजागृती करण्याचा सुद्धा आम्ही कॅम्प घेतलेला आहे। आणि ह्या कामामध्ये इथे ज्या आम्हाला धांदे मॅडम होत्या त्या आम्हाला खूप मदत करायच्या। त्याचप्रमाणे इथे तेलंग सर आहे, चंद्रपूरचे कडूकर सर आहे, यांची पण आम्हाला बऱ्यापैकी मदत मिळते।